ओके. त्याच्यानंतर कुंभ राशीवाल्यांचं प्रोफेशन जे आहे हे लेदर इंडस्ट्री, स्पेस मधला रिसर्च. स्पेसमध्ये म्हणजे नासा जे तुमचं स्पेसयान वगैरे पाठवलं जातं आणि तिथे ते लोक जे स्पेसमध्ये राहतात आणि तिथे रिसर्च केला जातो. नॉर्मली ते लोक ॲक्वेरियस असतात, पण मटेरियलिस्टिक जगात ह्यांना पण इंटरेस्ट नसतो. त्यामुळे बाहेर पृथ्वी अर्थवर लोक काय मजा करतायत, मस्ती करतायत, दे आर नॉट कन्सर्न. त्यांचं एकच फोकस आहे की ह्याच्यात काहीतरी रिसर्च करायचं आहे. त्यामुळे मग तो अर्थच्या बाहेर कुठेतरी स्पेसमध्ये असेल तर ते त्यांच्यासाठी अजूनच चांगलं की इथून सगळीकडनं आम्ही लांब आणि आम्ही रिसर्च करतो. ऑटोमोबाईल, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, आर्किओलॉजीमध्ये पण तेच दिसतंय. जिथे एवढी दुनिया आर्किओलॉजी म्हणजे कुठेतरी त्यांचं खोदकाम चालू आहे आणि त्याच्यात ती पूर्ण हिस्ट्री त्या ठिकाणून काढत असतात. आर्किओलॉजीचं जो आर्किओलॉजिस्ट आहे त्याचं कामच ते एका ठिकाणी खोदकाम केलं आणि त्याच्यावर रिसर्च करून ती पूर्ण हिस्ट्री शोधून काढायची. जसं मोहनजोदडो जे होतं त्याचा पण तसाच रिसर्च केला गेला होता. सेम ॲक्वेरियन पर्सन जे आहे ते मागच्या गोष्टीमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये जास्त जगतात. हिस्ट्री शोधून काढणे, हिस्ट्रीची फार आवड असते अशा लोकांना. त्यांचे प्रोफेशनच ते आहेत. म्हणून स्पेसमधला रिसर्च, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, ऑटोमोबाईल ह्या प्रोफेशनमध्ये ते जास्त असतं. हेल्थ इश्यू ह्यांना कॉन्टेजियस डिसिजेस जास्त होतात, संसर्गजन्य रोग हे जास्त होतात. इन्फेक्शन लवकर होतं ह्यांना. ब्लड सर्क्युलेशनमध्ये त्रास असतो. क्रॅम्प येणे, हातापायाला सतत क्रॅम्प येतात. वात विकार ह्यांना असतो. ब्रिदिंग प्रॉब्लेम आहे आणि डेंटल प्रॉब्लेम्स असतात ह्या लोकांना. त्याच्यानंतर लास्ट राशी आहे पायसेस. ज्युपिटर. आता हे कम्प्लीट माला कम्प्लीट झालेली आहे. राजा राणी आहे, 2 युवराज आहेत, सैनिका आहेत, त्याच्यानंतर सेनापती आहे, त्याच्यानंतर हे 2 मंत्री आहेत आणि हे 2 सेवक. आता आपण मीन राशीचं बघूया. मीन रास ह्याला मी रडवी रास म्हणतो. रडवी रास म्हणजे प्रत्येक गोष्टीत इतके इमोशनल होतात की काही थोडंसं जरी निगेटिव्ह काय कळलं की यांच्या डोळ्यांना घळा 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 असूच यायला लागतं, म्हणजे रडायलाच सुरुवात करतात. मीन राशीवाले हे लवकर खूप जास्त इमोशनल आणि सेन्सिटिव्ह असतात. हळवेपणा, चंचलता, डिसिजन पॉवर अत्यंत वीक आहे. आत्मविश्वास कमी आहे. स्वभाव धार्मिक आहे. त्याच्यामुळे ना पोथी वाचन, देवाचं जे लोक असं सतत देवाचं काही ना काही वाचतायत, आणि आज माझं 7-8 दिवसाचं पोथी वाचन आहे, आज मी घरी गुरुचरित्राचं पठण ठेवलेलं आहे, हे त्यांच्या घरी सतत ऐकायला येताना समजून जायचं मीन राशीच्या अधिपत्याखालची ही व्यक्ती आहे. सतत पठण, स्तोत्र पठण, तीर्थयात्रा, धार्मिक उत्सवात भाग घेणे त्या लोकांचा हा आवडता छंद आहे किंवा त्यांना ते आवडतं. त्याच्यानंतर मनाच्या गोंधळामुळे कामाचा पसारा वाढतो, पण स्वतःची डिसिजन पॉवरच नाही. त्याच्यामुळे कुठले डिसिजन घ्यायची वेळ आली की ते स्वतः इतका गोंधळ घालतात की त्याच्यात अजून काहीतरी गोंधळ वाढत जातो तो. त्याच्यानंतर गूढशास्त्राची, ऑकल्ट सायन्सची खूप आवड आहे. मनात अडी धरणारे, म्हणजे कोणी काय बोललं त्यांना तर ते मनात खूप पकडून ठेवतात. प्रोफेशन यांचे जे बँकेत काम करतात, म्हणजे जिथे जास्त मीन राशीवाले खूप जास्त डोक्याला त्रास देणारे नाही आहेत. जसे हे रिसर्चर आहेत, हा स्वतः मेष किंवा वृश्चिकवाले सर्जन आहे, पण हे मीनवाले नॉर्मली स्वतःला खूप त्रास, डोक्याला त्रास, फिजिकली त्रास करून घेणारे नाही आहेत, कारण ते खूप इमोशनल आहेत. त्याच्यामुळे त्यांचे प्रोफेशन बँकमध्ये जिथे फार त्रास नाही आहे, एका ठिकाणी बसलं काम झालं. डॉकयार्ड, फिश इंडस्ट्री, शिपिंग इंडस्ट्री, टीचर्स, रायटर्स, पोएट्स, कीर्तनकार जे कीर्तन करतात, त्याच्यानंतर वृद्धाश्रम किंवा सेवाभावी संस्था ज्या आहेत त्यांच्याशी निगडीत. काही लोक जे आहेत हे पासपोर्ट ऑफिसेसमध्ये पण काम करणारे जे लोक आहेत ते पायसेसच्या अंडर किंवा पायसेस साईनच्या अंडर येतात. ह्यांचे जे हेल्थ इश्यूज आहेत खूप हळवे आहेत, खूप इमोशनल आहेत, त्याच्यामुळे ह्यांना इंडायजेशनचाच त्रास असतो. आणि तळपायाचं म्हणजे तळपाय जो आहे कम्प्लीट जिथे जे आपण चालताना जमिनीवर ठेवतो त्या ठिकाणी त्यांना पायावर प्रचंड भेगा असतात, तिथेच त्यांना सूज येते, कधी कधी तिथे प्रचंड चिघळतं पाण्यामुळे, पावसाळ्यात तिथे चिघळतं. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एलिफंटायसिस ह्यांना होतो.
किंवा यांचं फॅट सॅच्युरेशन खूप असतं. मीन राशीच्या व्यक्ती ह्या कधी खूप सडपातळ वगैरे नाही, त्या व्यवस्थित फॅट वगैरे असतात, त्याच्यामुळे यांचं फॅट सॅच्युरेशन खूप लवकर होतं ह्या लोकांना. त्याच्यामुळे त्यांचे हेल्थ इश्यूजचे चॅलेंजेस हे या प्रकारे आहेत. 12 राशी कंप्लीट झाल्या आहेत. 12 राशी आणि 7 ग्रहांचं एक्सप्लेनेशन आज कंप्लीट केलेलं आहे. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण प्लॅनेट्सवर जास्त बोलणार आहोत. थँक्यू.